प्रभू श्रीरामांच्या पावन चरणांनी स्पर्शलेल्या नाशिक भूमीत आज आपण येतो आहोत एका अद्वितीय तीर्थक्षेत्री त्र्यंबक नगरीत. नमस्कार, मी प्रसाद. नाशिकच्या 4थ्या भागामध्ये आपले हार्दिक स्वागत. 12 ज्योतिर्लिंगांमधील आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर. असं म्हणतात की इथे येणाऱ्याचा आवाज महादेव स्वतः ऐकतात आणि भक्तिभावाने केलेली प्रत्येक प्रार्थना पूर्ण करतात. इथेच आहे पवित्र कुशावर्त कुंड, गोदावरीचा उगम मानलेलं हे दिव्य स्थळ. असं सांगितलं जातं, मनातल्या इच्छा घेऊन या कुंडात स्नान करा आणि महादेवांचं दर्शन घ्या, मनोकामना नक्की पूर्ण होतात. या मंदिरातील शिवलिंग तर अत्यंत विलक्षण, कारण येथे एकाच लिंगरूपात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे दर्शन मिळते. इथल्या परिसरातील आध्यात्मिक ऊर्जा, ही शांतता, हे दिव्य तेज शब्दांमध्ये मावणारच नाही. ब्रह्मगिरी पर्वताच्या चरणाशी वसलेली ही नगरी हजारो वर्षांचा इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची साक्ष देते. या पवित्र स्थळाचा संपूर्ण अनुभव, दर्शन आणि इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या गाथा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवरील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचा पूर्ण व्हिडिओ जरूर पहा आणि अशाच पवित्र स्थळांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहावी म्हणून या पेजला फॉलो करायला विसरू नका. हर हर महादेव.